मॅगी, लेस, लिमका, फंटाव. आपलं कैलाश लेणी जी आहे ती कंप्लीट झालेली आहे. त्याच्यानंतर बाकीचे ज्या आहेत त्या आपण आता थोड्याच वेळात इथे जाऊ. सो आपले गाईड जमलेत, सो त्यांना थोडं खाण्यासाठी आपण इथे थांबलेलो आहोत. तर 2 वाजायला डायरेक्टली आपण पुढच्या लेण्यांमध्ये भेटू. चलो. कसल्या मूर्त्या आहेत कडक. शंकर पार्वती वाटते ते. तर ही लेणी जी आहे म्हणजे बाहेरून एकदम छोटी वाटते, पण आतमध्ये आल्यानंतर जो व्ह्यू पॉइंट आहे, हो हो, जबरदस्त. ते शिवलिंग आहे, त्यावेळी काय भारी असेल. इथे पुन्हा रथ दिसतं आपल्याला. सेम मगाशी काही शिल्प होती त्यासारखीच आहे ती. विष्णू आहे. सेम मगाशी जे बघितले सेम. आणि हा नंदी दिसतोय आपल्याला. नंदी पण छान आहे. नंदी नंदीच्या समोर इथे डायरेक्टली शिवलिंग आहे. टा 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 टा. काय आलं फोटो काढायला आला. गुफा क्रमांक 21 ला आलोय आपण. हे रामेश्वर लेणी ना. घरी आहे ना ते गंगा शिल्प. हे का? हे 7th सेंचुरी मधलं आहे. तर इथे पण काही शिल्प आहेत. महिषासूर मर्दिनी दिसते इथे आपल्याला. मला वाटतं इथे जे दिसतंय ते शंकर पार्वतीचं लग्न विवाह सोहळा असेल. सर सांगतील काय ते. काय कुठलं शिल्प? हे 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 कार्तिकेयचं शिल्प आहे. हे कार्तिकेय. हा कार्तिकेय आहे इथे. ओके, हा त्याचा मयूर आहे. वाहन आहे, मयूर आहे आणि त्याचे 2 सेवक आहेत. एक आहे गोकर्ण. ओके, कार्तिकेय आणि त्याचे 2 सेवक आहेत इथे. आणि ह्याच्याबद्दल काय सांगितलं? शिवपार्वती विवाह आहे. शिवपार्वती विवाह. इथे आपल्याला गणपती पण दिसते, ब्रह्मदेव दिसते. हो हो, गणपती दिसतोय, ब्रह्मदेव आहे, शंकर पार्वती. असं मगाशी ऋषीने एक्सप्लेन केलं आणि सरांनी सांगितलं तसं हा रावणाने कैलास पर्वत काय केलेला, हलवला. त्यावेळी शंकराने पायाने वजन दिलेलं इथे दाखवलं. इथे वेगळ्या पद्धतीने दाखवलं, खाली गेलंय बघा असं दाखवलं. इथं शिल्प दिसते, तिथं वाहन कासव आपल्याला स्पष्ट दिसते. आणि इकडे खांबांच्या चुड्यांवरती आपल्याला शालपंजिकेसारख्या मूर्त्या दिसतात. वरती आंब्याचं झाड दिसतंय, त्याला आंबे पण टाकलेले. तशी सगळे गंगा आहे ना.
पुढे जाणार आहोत 29वी लेणी बघायला. तिचं नाव आहे सीतेची नहाणी. सो आपण थोडं ओव्हरव्ह्यू बघू त्याचा आणि जाऊ. सो हा रेफरन्स घेऊन तिकडे जाणं किंवा माहितीगार व्यक्ती असणं खूप महत्त्वाचं आहे. महत्त्वाचं इंटरेस्ट वाढतो त्या लेण्या बघण्यामध्ये. स्टोरीज जर माहिती असते तर अजून मजा येते ती शिल्प बघण्यात. मूर्ती आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर रावणानुग्रह मूर्ती पण आहे. हां, अंधकृताचं वध आहे. आणि आपले मेंबर जे आहेत ते इथे आहेत. सो 5:30 वाजायला आलेत. बऱ्यापैकी आपण क्लोजिंग होणार आहे इकडे. हां, आणि आम्ही लवकर एक काल मला वाटतं 2 दिवसापूर्वी पाऊस पडून गेला इथे. 2 दिवस इकडे पाऊस लागत होता त्याच्यामुळे हे बघ. पाणी हे बघा. सो चलो फास्ट. सीता की नदी जे आपण आता बघितले ती बंद आहे. इथून रस्ता बंद केलाय. सो इथे पाणी पण दिसतंय मस्तपैकी. सो आपल्या लिस्टमध्ये होते ती बंद आहे. आणि पाणी तापत ठेवलेलं असतं त्याच्यामुळे स्टेज आहे इथे. तर आहे फिरी आहे. यांनी चिंचा काढलेल्या आहेत. चिंचा तर ती बघा त्याला म्हणतात पळस. कुठचं? ऑरेंज कलरची फुलं दिसतात ते बघा. ओके. त्याची फुलं आहेत ते पिकवून त्याची टी करून प्यायची. टी पळस टी. न हा हर्बल टी बोलतात त्याला. पळस टी ना बट. प्लस टी प्लस टी म्हणून सो तर आज कसं वाटलं तुम्हाला सांगा. आहे ते बावळ्याचं झाड आहे. ओके हे बघा हे काटेरी बाबळ ते घाटावर दिसतात जास्त करून. याला शेंगा येतात मटासारख्या. सो ते रोस्ट किंवा जे म्हणतात बघा हां रोस्ट करूनच ते खाल्ले जातात. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. मेनली आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. सो असेच व्हिडिओ आपण बनवू. सो चलो बाय बाय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू.